हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आपण हा ब्लाऊज डिझाईन केलेला आहे, पण मला काही कारणांमुळे थोडं शूट नाही करता आलं कसा केला आहे मी. तर मी तुम्हाला थोडं डिटेल्समध्ये समजावून सांगते की हा कसा केलेला आहे. तर इकडे आपण आधी 2 चेन स्टिच टाकून घेतलेले आहे सर्वात आधी. ते चेन स्टिच कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे, तुम्ही तो चेक करू शकता. त्यानंतर ही जी शुगर बीड्सची एक लाईन करून घेतलेली आहे आपण, ते शुगर बीड्स किंवा इतर कुठलेही बीड्स कसे अटॅच करायचे, स्टिच करायचे त्याचा पण व्हिडिओ आपण केलेला आहे. त्यानंतर हे 2 mm बीड्स यूज केलेले आहेत आणि पूर्ण आउटलाईन करून घेतलेली आहे नेकला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा शुगर बीड्स यूज करून 3 लाईन अशा आपण या सर्कल बीड्सच्या करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे. त्यानंतर 1-1 सेंटीमीटरचं मार्किंग करून मी हा बुट्टा केलेला आहे इथे. आणि इथे एक राईस बीड्स मिळतात, तर ते यूज करून इथे एक बुट्टा तयार केलेला आहे. तर इथे सर्कल बुट्टा करून त्याच्यावर परत 2 राईस बीड टाकलेले आहेत आणि त्यानंतर परत 3 2 mm बीड्स आहेत त्याचा बुट्टा केलेला आहे. अशा प्रकारे इथे एक राईस बीडचा बुट्टा आहे. तर हे बुट्टे कसे करायचे किंवा अजून तुम्हाला काही वेगळं ट्राय करायचं असेल तर त्या बुट्ट्यांचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, ते तुम्ही तो चेक करून घ्या. आणि ते सगळे बुट्टे देत मी बॅक नेकला कव्हर केलेला आहे कंप्लीट. तर हे कॉपर कलरचे बीड्स आहेत. कॉपर कलरचे बीड मी फर्स्ट टाइमच यूज करते आहे, कारण ब्लाऊज पीसला कॉपर बॉर्डर आहे. आणि आपला जो नेक पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मी लटकनसाठी पण हा फर्स्ट अटेम्प्ट ट्राय केलेला आहे की लटकनसाठी आपण सर्कल करून घेतलेलं आहे. हे फक्त ते शुगर बीड्स आणि मोठे बीड्स यूज करून सर्कल करून घेतलेलं आहे. आणि त्याला साईडनं आपण चेन स्टिच टाकलेली आहे. 2 लाईन आपण चेन स्टिचच्या केलेल्या आहेत. तर हे 4 लागणार आहेत आपल्याला, कारण आपण हे नंतर कट करून एकमेकांना जॉईन करू शकतो बॅक साईडनं. मग तो एक सर्कल व्यवस्थित लटकन तयार होतं. आणि त्यानंतर इथे जे राहिलेली स्पेस आहे तिथे मी छोटं छोटं बुट्टा देऊन कवर केलेलं आहे असं. आणि ही फ्रंट नेक पण केलेली आहे आपण. फ्रंट नेकला पण सेम डिझाईन केलेली आहे आपण. बीड्सनं लाईन करून घेतलेत, आधी चेन स्टिच टाकून घेतले, त्यानंतर बीड्सच्या लाईन आहेत आणि नंतर आपला बुट्टा आहे. याच्यावर स्लीव्सची डिझाईन केलेली नाही आहे, कारण कस्टमरची जशी रिक्वायरमेंट होती की स्लीव्सवर त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं, सो फक्त बॅक वर्क आणि फ्रंट वर्क केलेलं आहे आपण नेकचं. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. आणि काही दिवस मी असेच व्हिडिओ अपलोड करणार आहे, कारण मला थोडं टाईम भेटत नाही सध्या, वर्कलोड खूप आहे. तर सो मी असे शॉर्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून नवीन डिझाईन्सचे डिटेल देत जाईल. थँक्यू.